नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, तर ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तर कथा अशी आहे की दोन मित्र असतात, राजू आणि बंडू. ते मार्केटमध्ये जातात आणि काही वस्तू खरेदी करतात. तर राजू हा एक मोबाईल खरेदी करतो 5,000 रुपयाला, आणि तोच मार्केटमधून खरेदी केलेला मोबाईल दुसऱ्या मित्राला 7,000 रुपयाला विकतो. तर इथं राजूचं फायदा झाला की नुकसान? फायदा झाला. तर तो फायदा किती रुपयाचा होता? 2,000 रुपयाचा, बरोबर. तसंच मग बंडू हा जो त्याचा मित्र आहे, तोही 7,000 रुपयाला घेतलेला मोबाईल पुढे दुसऱ्या एका मित्राला 5,500 रुपयाला विकतो. तर त्याला फायदा झाला की नुकसान झालं, बरोबर. 1,500 रुपयाचं नुकसान झालं. तर म्हणजे असंच ह्याच्यावरून आपल्याला काय समजते की म्हणजे आता हा तो राजूने जो फायदा केला, तो त्याने फायदा कशासाठी केला, म्हणजे फायदा केला पण कशासाठी फायदा केला असेल? त्याच्या दैनंदिन गरजा त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, किंवा त्याला जे घरामध्ये काही जे आर्थिक प्रॉब्लेम्स येतील ते दूर करण्यासाठी त्याने त्याचा फायदा करून घेतला. आणि आता दुसरी जर बाजू पाहिली तर बंडू हा जो मित्र होता त्याने 7,000 रुपये घेतलेला मोबाईल 5,500 रुपयाला घेतला, 1,500चं नुकसान झालं. मग हे नुकसान टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा जर त्याला नुकसान झालं असेल तर मग त्याच्यावरती काय परिणामकारक गोष्ट घडू शकते? काय परिणामकारक म्हणजे तो नुकसान टाळण्यासाठी, किंवा जर ठीक आहे नुकसान झाले ते नुकसान टाळण्यासाठी, किंवा नुकसान झाले तर मग त्याच्यावरती कोणता परिणाम होईल, काय परिणाम होईल? त्याने घेतलेली वस्तू कमी पैशात विकल्यामुळे त्याचं नुकसान झालं. त्याच्यावरती काय परिणामकारक? जास्त किमतीत विकली पाहिजे, जास्त किमतीत विकली पाहिजे, किंवा बरोबर. मग असेच काही उदाहरण आहेत, किंवा आपण दुसरं उदाहरण बघू शकतो की शेतकरी जे असतात तेही काय करतात, शेतीमधून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतात, जसे की कांदा असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील, अशा वेगवेगळ्या ऊसाचं पीक असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात ते उत्पादन घेतात. आणि जर त्यांना व्यवस्थित हमी भाव मिळाला नाही, किंवा अचानक पाऊस किंवा पर्यावरणाच्या अनेक गोष्टींमुळे त्यांना काय होतं, नुकसान होतं, बरोबर. किंवा जर एखाद्या वेळेस शेतकऱ्याला चांगला म्हणजे शेतीतून चांगला त्यांना हे पण भेटलं, उत्पादनही भेटलं, आणि त्याला चांगला हमी भावही मिळाला, तर शेतकऱ्यांना काय होईल, फायदा होईल की नुकसान होईल? फायदा. निश्चितच फायदा होईल. मग हा फायदा झाल्यानंतर शेतकरी काय करेल, त्याच्या ज्या आर्थिक दैनंदिन गरजा आहेत तो चांगल्या प्रकारे त्याच्या भागवू शकतो, बरोबर. किंवा म्हणजे एक त्याला चांगलं फायदा झाल्यानंतर एक त्याला मनालाही चांगलं समाधान मिळेल, बरोबर. आणि आपण दुसरी पण बाजू पाहिली, जर शेतकऱ्याचं चांगलं पीक आलं पण त्याला चांगला हमी भाव नाही मिळाला, म्हणजे त्याला नुकसान होणार, बरोबर. मग त्याच्यानंतर त्याला काही परिणामकारक गोष्टी घडतील. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते, फायदा झाला म्हणजेच काय झाला, गणिती भाषेमध्ये आपण काय सांगू शकतो, फायदा झाला म्हणजेच काय झालं, नफा झाला, आणि नुकसान झालं म्हणजेच तोटा झाला, बरोबर. मग आपण ह्याला काय करू शकतो, शीर्षक देऊ शकतो. तर आपण आज नफा आणि तोटा या विषयाअंतर्गत आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर त्याचं आपलं नाव आहे नफा आणि तोटा. लाईन
त्रुटी काय बदल केले पाहिजे? पाच 5 मिनिटं झाली clear. झालं. व्हिडिओमध्ये सांग की, तू सांग ना ते पण व्हिडिओमध्येच घेतलं पाहिजे. तू त्रुटीन हे सांग ना काय काय